तर नमस्कार बहिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आजचा जो व्हिडिओ घेऊन आले ना ते आपल्या घरातले लहान मुलं असतात ना त्यांच्यासाठी घेऊन आलेले। आता तुम्ही म्हणता त्यांच्यासाठी काय व्हिडिओ आहे, तर काय असतं माहिती आहे का, ज्या टाइमिंगला आपले लहान मुलं म्हणजे जन्मल्यापासून ते किमान 2 वर्षाचे होस्तर आपण लहान मुलांना डोळ्यात काजळ भरत असतो। तर आज आहे ना आपल्याला एकदम घरगुती पद्धतीने काजळ घरच्या घरी कसं बनवायचे हे बघायचंय बरं का। आता तुम्ही म्हणत असताना मार्केटमध्ये भरपूर असे काजळ आलेले आहेत। हो बरोबर आहे, भरपूर असे काजळ मेडिकलमध्ये भेटतातच, पण बरेच जण आहेत ना की अजिबात काजळ आणत नाहीत मेडिकलचं। आम्ही सुद्धा आमच्या लहान मुलांना अजिबात मेडिकलचं काजळ आपण घेतलं नाही, म्हणजे बाहेरचं मार्केटमधलं कोणचंच काजळ मी वापरलं नाही माझ्या मुलींना सुद्धा। आणि आमच्या घरात सगळेच आमच्या घरातले लहान मुलांना स्वतःचे आहेत ना घरच्या घरीच काजळ तयार करतात आणि लावतात। कारण की तुम्ही पण ऐकलं असेल की आपले जे वयस्कर माणसं आहेत पहिले ते सांगतात की घरच्या घरीच काजळ बनवायचं आणि तेच काजळ आपल्या लहान मुलांच्या डोळ्यात काजळ लावायचे। ते आता बरेच वेळेस डॉक्टर लोक सुद्धा आता काय सांगतात की आपल्या लहान मुलांना काजळ लावायचं नाही, पण आपण काय करत असतो ऐकतो का, आपण लहान मुलांना काजळ लावतच असतो। जोपर्यंत दवाखान्यात येत ना तोपर्यंत लावत नाही आपण। आता दवाखान्यातले दिवस नसतात, 8 दिवस असतात, 8 दिवसानंतर ते लेकरं घरी सोडतात। त्या टायमिंगला आपण घरी आल्याच्या नंतर आपल्या मुलांना घरच्या घरी काजळ तयार करत असतो आणि मग मुलांच्या डोळ्यात भरत असतो काजळ आपण। आणि काय होतं माहिती का, डोळ्यात काजळ लावल्याच्या नंतर डोळे लहान मुलांचे मोठे मोठे होतात, हे तर तुम्हाला माहितीच आहे। डोळे मोठे होतात लहान मुलांचे, तसेच आपल्या लहान बाळांना नजर एकदम तेज होती। कारण की आता तुम्ही बघत असताना मोबाईल ते बघतात लहान मुलं, त्यांच्यासाठी तर काजळ लहान मुलांना लावणं खूपच गरजेचं आहे की पुढे जाऊन कोणतंही काम करताना आपल्या लहान मुलांना नजर कमी नाही येण्यासाठी आपण काजळ भरत असतो डोळ्यात। तर आता हे काजळ आपण तयार करणार आहे ना ते एकदम सोप्या पद्धतीने आणि घरगुती पद्धतीने काजळ करणार आहे, जेणेकरून आपल्या मुलांचे लहान डोळे ते मोठे मोठे होतील आणि आपल्या मुलांच्या डोळ्याला तेजगी पण खूप येणार आहे, त्यांना नजर एकदम तेज येणार आहे। आणि काजळ लावल्याच्या नंतर बघा लहान मुलांना आपण बोललेलं सगळं स्पष्ट कळत असतं, त्यांची नजर आपल्याकडेच असते। आणि ज्या टाइमला आपण काजळ लावत नसतो ते टायमिंगला लहान मुलं इकडे तिकडे बघत असतात, आपल्याकडे बघत पण नाहीत आणि डोळे सतत बंद करून ठेवत असतात। त्यामुळे काजळ लहान मुलांना लावायचं, जेणेकरून काजळ लावल्याच्या नंतर ते लहान मुलं आपण बोलताना आपल्याकडे त्यांची नजर असते, त्यांना तेज येतं डोळ्यांना आणि डोळ्यांनी स्पष्ट दिसतं त्यांना काजळ लावल्याच्या नंतर। तर चला आपण काजळ बनवायला घेऊया आणि मी कसं बनवते काजळ हे सगळं नीट व्यवस्थित बघा, कारण की व्हिडिओ आज आपल्या लहान मुलांसाठी आपल्याला काजळ बनवायचे, त्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजे, त्याच्यासाठी व्हिडिओ नीट व्यवस्थित आणि शेवटपर्यंत बघा। तर चला आपण व्हिडिओला करूया सुरुवात आणि काजळ कसं बनवतात ते बघूया। तर चला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा कापूस घ्यायचा आहे। आता कापूस आहे ना जे वाती असतात ना ते घेऊ नका, म्हणजे आपण ज्या वाती आणत असतो ना घरात दिवा लावायला त्या वाती नाही घ्यायच्या, आपल्याला कॉटनचाच कापूस घ्यायचा आहे। जो मेडिकलमध्ये भेटतो ना कापूस तो पण घ्यायचा नाही, म्हणजे मेडिकलमध्ये जो भेटतो तो दवाखान्याचा कापूस असतो तर तो आपल्याला घ्यायचा नाही। जिथं कापसाचं झाड असतं तिथनं आणा ताजा कापूस एकदम। आता हा जो कापूस मी घेतलाय ना तो आमच्या दाराचं कापसाचं झाड आहे, तिथनं मी घेतलंय। जर तुम्हाला कापसाचं झाड तुमच्या आसपास कुठं नसेल तर तुम्ही ना किराणा मालाच्या दुकानातनं घ्या, पण मेडिकलमधनं घेऊ नका। किराणा मालाच्या दुकानात सुद्धा असे कापूस असतात ते कॉटनचेच असतात, फक्त मेडिकलमध्ये कॉटनचे कापूस नसतात, ते दवाखान्याचे कापूस असतात, तर ते आपल्याला घ्यायचे नाहीत। तर हे आमच्या इथल्या झाडांचे कापूस आहे हा, तर ह्याला व्यवस्थित असं पिंजून घ्यायचं अगोदर, जेणेकरून आहे ना ह्याची वात एकदम व्यवस्थित झाली पाहिजे तयार। तर एवढा कापूस घेतलाय आपण। आता तुम्ही म्हणता हे घाण आहे का कापसाला, घाण नाही, हे जी झाडाला पान असतात ना ते पान चिटकलेले असतात ते काढून घ्यायचेत आपल्याला हे। तर एवढा कापूस आपण इथं घेतलेला आहे। आता हा बाकीचा कापूस आपण ठेवून देऊया। आणि दुसरं आपण काय घेतलेलं इथं बदाम घेतलेत, तर आता आपल्याला इथं बदाम घ्यायच्यात। आता मी बदाम किती घेते बघा, तुम्हाला दाखवते मी किती बदाम घेतलेत ती। हे 4 बदाम टाकलेत आणि त्याच्यानंतर आपण 4 बदाम टाकू, हे असे 8 बदाम टाकलेले आहेत आपण इथं। आणि ह्याला बारीक एकदम कुटून घ्यायचे। आता मिक्सरला लावू नका बरं का,
कारण की मिक्सरला एकदम ह्याची पावडरच होईल, आपल्याला एकदम पावडर करायची नाही. जसं आपण शेंगदाण्याचा कूट करत असतो ना आबडधोबड, तसं आबडधोबडच कुटून घ्यायचं आपल्याला ह्याच्यात. आणि मिक्सरला लावल्याच्या नंतर काय होईल, 2च मिनिटात ह्याची पावडर तयार होईल. पावडरचा उपयोग नाही आपल्याला, कारण की पावडर जर आपण टाकली ना कापसात तर ते काय होणार, असं चिकट चिकट होणार पावडर एकदम. त्यामुळे आपल्याला पावडरचा उपयोग नाही. तर असं आबडधोबडच शेंगदाण्याच्या कुटावाने या बदामची कूट करून घ्यायच्यात तयार. म्हणजेच ना थोडक्यात सांगायचं म्हणलं तर आपण बदामपासून काजळ तयार करणार आहोत. आणि हे लहान मुलांच्या डोळ्यासाठी एकदम उत्तम आहे बरं का. ते एवढा कूट आपण तयार करून घेतलेला आहे. थोडासा अजून कुटूया. त्यामुळे तुमच्या घरात उकळी असेल तर उकळीत कुटा, नाही तर ग्लास घ्यायचा आणि त्या ग्लासात हे शेंगदाण्याचे म्हणजे बदामाचे तुकडे टाकायचे आणि बेलण्याने कुटून घ्यायचे. आता आपल्याला काय करायचं, इथं जो कापूस आहे ना, आता हे बदाम मी काढून ठेवते ताटातनं बाजूला. आणि इथं आपल्याला बदामाचाच उपयोग करायचा, दुसरा कशाचा उपयोग करायचा नाही आपल्याला. इथं फक्त बदामाचाच उपयोग करायचा आहे. तर आता आपल्याला इथनं जेवढा लागन तेवढाच आपण इथं कापूस घेऊया. हे असा कापूस इथं आपण पसरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आहे ना, हे जे बदामाचे जे तुकडे केलेत ना आपण, ते आपल्याला ह्याच्यावर टाकून घ्यायचे. आता तुम्ही बघू शकताय बरं का इथं की आपण बदामाचे तुकडे एकदम बारीक पण केले नाही आणि एकदम मोठे पण केले नाहीत. जसं शेंगदाण्याचं कूट आपण करत असतो ना त्याच प्रकारे आपण इथं बदामाचं कूट करून घेतलेलं आहे. आता तुकडे तर म्हणता येणार नाही, कारण की तुकडे आपण मोठे मोठे करत असतो बदामाचे, म्हणून बदामाचे इथं शेंगदाण्याचा कूट केल्याने बदामाचा कूट करून तयार घेतलेला आहे आपण. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, हा कापूस आणि हा कापूस इकडे असा लावून घ्यायचा आहे. हे जे आपल्याला व्यवस्थित अशी वात तयार करायची. आणि लागलाच कापूस आपल्याला जर वाटला की हे कापूस कमी आहे आणि त्यातनं बदाम बाहेरच निघतोय, तर आपल्याला अजून ह्याला कापसाचा एक कवर करून घ्यायचा. हे अशा प्रकारे. आता ह्याला आपण वळायचं नाही, कारण की असं वळून जर घेतलं तर त्यातनं जे बदामाची कूट आहे तो बदामाचा कुठ्यातनं बाहेर निघतो. त्यामुळे काय करायचं आपल्याला, हे अशी जाडच वात करून घ्यायची. जे आपण दिव्याला लावत असतो ना, देवाला दिवा लावतो त्या टाइमला वात बघा एकदम पातळ असते, तशी वात पातळ करायची नाही आपल्याला, मोठीच वात आपल्याला इथं घ्यायची. तर इथं आपण मोठी वात घेतलेली. थोडासा कापूस आपल्याला जर वाटला कुठं लावू घ्यावा लागन, तर तिथं आपल्याला थोडासा कापूस एकदम पातळ लेप दिल्याने एकदम कवर टाकून घ्यायचा. हे अशा प्रकारे. आता ह्याला ह्याचा कवर टाकल्याच्या नंतर एकदम पातळ कापसाचा लेप द्यायचा आहे, म्हणजे कवर टाकायचा पातळ त्याला. आणि काय करायचंय, असा इथं घरात जो दिवा असतो ना आपल्या, तो दिवा घ्यायचा आपल्याला. तर ह्याच्यात मी तेल वतलेलं नाही बरं का, गायचं तूप वतलेलं. आता तुपाचा दिवा लावायचा आपल्याला इथं. त्यामुळं जे टायमिंगला आपल्याला दिवा घ्यायचा त्या टायमिंगला तूप ह्याच्यात टाकायचं. आणि हे एकदम गायचं तूप आहे बरं का, त्यामुळं गायचं तूप घ्यायचं आपल्याला, दुसरं कोणचं घ्यायचं नाही. आणि ही वात पण आता आपण जाड तयार केलेली बरं का. तर ही ह्याच्यात अशी ठेवून द्यायची. आणि इथं आहे ना तूप लावून घ्यायचं, जेणेकरून व्यवस्थित आपली वात जळण. हे अशा प्रकारे. कारण की इकडं वात आपली मोठी असली ना तरी चालती, पण इकडं वात आपल्याला अशी छोटीशी करून घ्यायची. आणि ही वात ह्या तुपात टाकल्याच्या नंतर ह्याच्यावरनं पण आपल्याला तुप आता टाकून घ्यायचे ह्याच्यावरनं. आता आपण ह्याच्यावरनं पण तूप टाकून घेऊया. ज्या टाइमला आपण दिवा भरण ना त्या टाइमला सगळा तुपाचा दिवा एकदम इथपर्यंत भरायचा नाही बरं का, म्हणजे गच्च एकदम तूप ह्याला टाकून घ्यायचं नाही, जेणेकरून ना
आपली वात आपण ह्याच्यात टाकल्याच्या नंतर आहे ना दिव्यातले तूप सगळं बाहेर येईल आणि सांडन. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, आधी तूप कमी टाकायचं ह्याच्यात आणि त्याच्यानंतरच वात ठेवायची. आणि वात ठेवल्याच्या नंतर परत आपल्याला वरनं ह्याच्यात तूप टाकून घ्यायचे. आता हे अशी पण वात काढलेली. आता हे काय करायचे ते मी सांगते तुम्हाला. चला आता आपण आहे ना जिथं हवा लागणार नाही ना तिथं आपल्याला बसायचंय. तर आता हा दिवा आहे ना इथं मी ठेवून घेते. आणि काय करायचं माहिती का, हे ग्लास असे घ्यायचे 2 आणि हे 2 ग्लास आपल्याला शेजारी मांडून घ्यायच्यात. आणि 2 ग्लास शेजारी मांडून दिवा ग्लासाच्या मध्यभागी बरोबर आपल्याला ठेवायचं बरं का. आता आपल्याला काय करायचंय, अगोदर तर दिवा पेटवून घेऊया आपण. दिवा पेटवून घेतल्याच्या नंतरच आपल्याला ग्लास व्यवस्थित मांडता येतील. आता आपल्याला इथं एक असं ताट घ्यायचंय बरं का. आणि हे ताट कसं मांडायचं ते मी तुम्हाला सांगते. तर बरोबर असं व्यवस्थित येईन असं ताट आपल्याला इथं मांडायचंय. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दिवा दाखवते. ह्याच्या आतमध्ये असा दिवा लावलेला आहे. हे अशा प्रकारे. तर बरोबर जी दिव्याची वात आहे ना ती बरोबर ताटाच्या खाली आलेली आहे बघा. आणि इकडून आपण ग्लास लावलेले आहेत. आणि हा असा दिवा आपण बरोबर मध्यभागी ठेवलेला आहे. तर आता आहे ना ह्याचं काजळ तयार कसं होतंय ते पण मी इथं तुम्हाला दाखवणार आहे. आणि काजळ तयार झाल्याच्या नंतर त्याचा वापर कसा करायचा आहे ते पण मी इथं तुम्हाला सांगणार आहे. तर आता आपल्याला काय करायचं, ही अशीच वात इथं जळू द्यायची, त्याचं तूप सगळं संपूस तर. आणि जे काजळ आहे ना ते आपल्या ताटाला इथं लागणार आहे. आता हे ताटाला काजळ कसं लागणार आहे हे तर तुम्हाला बघावं लागणार आहे. आता इथं ही आपण दिवा लावून ठेवलेला आहे आणि बरोबर ह्या दिव्याचं काजळ जे तयार होतंय ते आपल्या ताटाला तयार होणार आहे काजळ. तर आता आपण वाट बघूया काजळ तयार व्हायची. तर आता तुम्ही बघू शकताय बरं का ताटाला काजळ तयार कसं व्हायला लागलेले तुम्हाला दिसत असेल. आणि ज्या टायमिंगला आहे ना आपल्याला इथं दिवा लावायचा त्या टायमिंगला आपण दिव्याची वात थोडीशी मोठी काढायची. आता आपण इथं दिव्याची वात मोठी काढलेली बघा. तर ही दिव्याची वात आपण मोठी काढलेली. आणि ह्या दिव्यापासून जे आपलं ताट ठेवलेलं आहे आपण वरती त्या ताटाला एकदम व्यवस्थित काजळ तयार व्हायला लागलेले तुम्हाला दिसत असेल. गोल तयार झालेले तिथं दिसतंय का, एकदम व्यवस्थित दिसायला लागले तुम्हाला इथं काजळ तयार झालेलं. आता हे सगळं काजळ तयार झाल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवते हे काजळ तयार किती छान झालंय ते. आता तुम्हाला ह्यात दिसतंयच काजळ तयार व्हायला लागलेलं. आता आपण सगळं काजळ तयार झाल्याच्या नंतर बघूया. आता आपण काय केलं होतं, जे ताट ठेवलेलं होतं ना हे ताट होतं ते. आणि हे ताट आपण दिवेवरती ठेवलेलं काजळ तयार होण्यासाठी. तर आता एकदम मस्त त्याचं काजळ तयार झालंय बघा. इतकं छान काजळ तयार झालेलं ना. तर आता हे साधारणतः आपल्याला किती वेळ ठेवायचंय तर लेतले अर्धा तास ठेवायचंय बरं का. आता तुम्हाला भरपूर असं काजळ पाहिजे असेल तर जोपर्यंत दिवा विजत नाही ना तोपर्यंत ठेवलं तरी चालेल. आता इथं मी अर्धा तासच ठेवलेलं आणि एवढं काजळ निघलंय बरं का. आता आपण दिव्यात जास्त बदाम टाकलेले होते आणि वात पण त्याची भरपूर अशी मोठी झाली. मग तो दिवा पूर्ण विजूस तर जर तुम्ही ठेवलं ना तर हे ताट एकदम भरपूर असं भरून काजळ तयार होईल. आता जोपर्यंत दिवा विजत नाही तोपर्यंत ठेवा. मग तुम्हाला जास्त काजळ पाहिजे असले तर. मला एवढंच पाहिजे होतं म्हणून मी एवढंच ठेवले. अर्धा तास ठेवलेलं मग हे काजळ तयार झाले. आता हे आपल्याला कसं काढायचंय तर चमच्याने आपल्याला हे काढून घ्यायचे. आता तुम्ही बघा कसलं भारी काजळ तयार झाले. आता इथं मी बारकं ताट ठेवलेलं बरं का. तुम्ही जर मोठं ताट ठेवलं तरी चालन, असं काही नाही. हेच ताट ठेवावं लागन. कोणतंही तुमच्या घरात जे ताट असेल ना ते ताट तुम्ही तर ठेवा. आणि हे असं काजळ तयार झालंय आपलं. आता ह्याच्यात अजून आपल्याला काय टाकायचं ते बघायचंय. तर हे आता आपण काजळ हे जर काढून घेतलेलं आहे चमच्याच्या साहाय्याने. आणि आपल्या घरात जी डबे असतील छोटी, आता कशाची बी डबे असू द्या छोटी, ती आपल्याला घ्यायची. आता माझ्या पण घरात अशी छोटी डबी होती तर ती मी घेतलेली. आपल्या घरात
छोट्या डब्यात शिल्लक असते तर नसली तर तुमच्याकडं माहिती ना आपण टिकले लावतो, त्या टिकल्यांच्या डब्या पण भरपूर अशा भारी भारी आता भेटायला लागल्यात. त्या डब्या जर तुम्ही वापरलं तर चालन. आणि ह्या आपल्याला स्वच्छ जरा चांगल्या घासून बिसून घ्यायच्यात. तर स्वच्छ डब्बी मी करून घेतलेली, कारण काही आपल्याला ह्याच्यात काजळ ठेवायचं लहान मुलांच्या डोळ्यात घालण्यासाठी. त्यामुळे ही डब्बी पण आपल्याला स्वच्छ करून घ्यायची. आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात हे काजळ असं चमच्याने भरून घ्यायचं. तर आता अजून काजळ हे जर तयार झाले नाही का बरं का, आपल्याला अजून काजळात हे काहीतरी मिक्स करायचं. त्याच्यानंतरच हे आपलं काजळ एकदम व्यवस्थित तयार होणार आहे. आता इथं मी एवढं भरून घेतलेलं आहे आणि ह्याच्यात आता हे कमी काजळ होणार ह्याच्यापेक्षा बी. आता तुम्हाला तर मी सांगितलेलं की आपल्याला दिवा लावताना आपण गायचं तूप घेतलेलं, ह्याच्यात आपण गायचं तूप टाकणार आहे. जसं लागन ना तसं थोडं थोडं टाका. एकदम आपल्याला जास्त टाकायचं नाही, कारण की काय होईल काजळ एकदम पातळ तयार होईल ह्याचं. तसं आपल्याला करायचं नाही. त्यामुळे जसं लागन ना तसं आपण थोडं थोडं इथं तूप टाकून घेऊया. आता आपण इथं काजळ टाकून त्या काजळात तूप टाकून घेतलेलं बरं का. आणि अजून आपलं शिल्लक काजळ ताटात आहे तसं. तर आता बघा तुम्ही, आपण ह्याच्यात टाकल्याच्या नंतर एकदम डब्बी भरून काजळ तयार झालेलं होतं आणि ह्याच्यात तूप टाकल्याच्या नंतर ते काजळ कमी झाले. आता जेवढं आपण केलं ना तेवढं सगळं ह्याच्यात आरामशीर काजळ बसू शकते. आता आपण जे शिल्लक राहिलेलं आपल्याकडे काजळ ते पण आपण ह्याच्यात मिक्स करतोय. आता इथं मी चमच्याने मिक्स करून दाखवते तुम्हाला. आणि त्याच्यानंतर हे आपल्याला काजळ असं व्यवस्थित ठेवायचं ह्याच्यात. तर आता आपल्याला काय करायचंय, हे चमच्याचं काजळ आहे ना ते हाताने काढून घेते मी. आता तुम्ही बघू शकता बरं का, मी नुसतं हाताने काजळ काढायला लागले तरी काजळ किती पसरले. एकदम काळ डार्क एकदम काजळ तयार झालेले. आणि हे आपण बदामापासून काजळ तयार केलेले. आणि हे काजळ तुम्ही बघू शकता किती छान असं काजळ आपलं तयार झालंय लहान मुलांच्या डोळ्यात घालण्यासाठी. हे काजळ तर आता लहान मुलांच्या डोळ्यात हे काजळ घातल्याच्या नंतर आपले लहान मुलं किती सुंदर दिसतात का नाही. मग त्यामुळे काय करायचं आपल्याला, हे काजळ तयार झाल्याच्या नंतर तूप टाकल्याच्या नंतर ह्याला चांगलं एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. आपल्या बोटाने हे मिक्स एकदम व्यवस्थित करून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर आपल्या लहान मुलांच्या डोळ्यात हे काजळ भरायचं. आणि काड्याने पण आपण टिक्के पण लहान मुलांना छोटे छोटे देऊ शकते, त्याने पण आपले बाळ छान दिसतात. आता आपण देतोच लहान मुलांना टिक्के. आणि मग हे काजळ असं तयार करून आपल्या लहान मुलांच्या डोळ्यात पण काजळ भरायचं आणि त्यांना टिक्के पण द्यायचे. तर बहिणींनो, हे जे घरगुती मी काजळ तयार केलेलं आहे हे तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कोणत्या गावातून शहरातून माझा हा व्हिडिओ बघता ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया माझ्या अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.